लोक घेतात नवीन मोबाईल नवीन टूलर, पण आपल्या भावाचा विषय वेगळा आहे. भावानं घेतली डायरेक्ट कार. चला मग आपल्या भावानं कोणती कार घेतली पुढे बघून. तुमच्या भावाला फॉलो नसतं गेलं तर फॉलो करून घ्या. आता आपला भाऊ कार घेऊन राहिला आणि मला नाही नेला असं होऊ शकते का? मग काय भावा, एकाच गाडीवर 3 जण बसून निघलो यवतमाळला. सरळ गेलो कलगावला. कलगावच्या पेट्रोल पंपवर गेलो, माहीची टाकी फुल केली आणि सरळ निघालो आर्नीकडे. आर्नीला पोहोचलो. बायपासून डायरेक्ट गाडी टाकली हवेवर. हवेने लागल्यानंतर निसर्गाचा आनंद घेत आपल्या भावान जर गाडी डामडली. डायरेक्ट थांबवली नाश्ता करायला. आता या ठिकाणी सर्वजण गोळा झाले. मामा आणि त्यांचे मित्र पण आले. सर्वांनी इथं नाश्ता केला. आता इथून पुढे जाण्यासाठी मामानी कार पण आणली. याला म्हणतात भारत भाऊचा जलवा. कार घ्यायच्या पहिले कारचा फील घेऊन बसलो. कार न बातच आलो यवतमाळला. त्यानंतर त्या काकाने आम्हाला बाबासाहेबाच्या चौकात उतरून दिलं. मग लगेच बाकी सर्वजण पण आले. मग तिथून आम्ही सर्वजण निघालो शोरूम कडे. फायनली पोहोचलो आम्ही सर्वजण शोरूम वर. आतमध्ये गेलो. त्यानंतर आम्ही पाहू की आमची कोणती कार आहे. अमोल म्हणे रुको जरा सबर करो. तिथून गेलो. मग सरळ ऑफिस मध्ये मस्त एसीची हवा खाल्ली. त्यानंतर सर्वजण बाहेर आलो. मामाने ऑटो बुक केला. मग त्यानंतर गेलो आम्ही टाटा मोटरच्या शोरूम वर. मामा त्यांनी इकडे डीलच्या गोष्टी करत बसले. भारतला म्हणलं तू एंट्रीची प्रॅक्टिस करून घे. आता एवढ्या खतरनाक गाड्या दिसल्या तर भारत सोडते का? मग इथं पण फोटोशूट चालला आमचा. मग मामा त्यांच्या डीलच्या गोष्टी झाल्या. त्या सरांनी मग एक कार बोलवली. मला वाटलं तर हेच होय का? बस रे बा आतमध्ये म्हणे आपली दुसरी कार आहे म्हणे. मी आणि भारतनं आज 2-2 डाव फील घेतला कारचा. मग सरळ आलो पहिल्या शोरूम वर. इथं आलं की सर्वात पहिले आम्ही सर्वजण पैसा मोजून राहिलो. त्यानंतर सरळ ऑफिस मध्ये गेलो. तिथं पैसा दिला. मग मामा त्यांनी गेले कार आणायला. मग मीन भारत गेलो नाश्ता करायला. आम्हाला लय भूक लागली होती. नाश्ता करून सरळ अमोल जवळ आलो. अमोल म्हणे कार घराकडे निघली म्हणे. मग आम्ही पण निघलो घराकडे. तुम्हाला जर कार बघायची असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा. कार बघू आपण सेकंड पार्ट मध्ये. तोपर्यंत टाटा भावांनो.